हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये पण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आय होप की स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल आणि कायम असेच राहा। तर आज आहे बुधवार आणि सकाळची वेळ आहे आणि सकाळ सकाळचं मला हे जास्तीचं काम लागलेलं आहे। रात्री छोले भिजत घातले होते आणि त्यामध्ये झाले आहेत भोंगे आणि रात्री मी ते निवडून घातले होते, तरीसुद्धा ते भिजल्यानंतर आतमध्ये डाळी करून बघितल्यावर आतमध्ये सुद्धा त्यामध्ये भोंगे आहेत आणि बाहेरून दिसत नाही, बाहेरून चांगले दिसतात पण आतमध्ये त्यामध्ये भोंगे होते। तर ते मला जास्त निवडायला वेळ लागला आणि छोले करायचे होते। तर रेसिपी वगैरे काही शूट वगैरे नाही केली कारण खूप वेळ झालेला, ते निवडायला मला जास्त वेळ लागला, त्यामुळे मग रेसिपी वगैरे काही शूट वगैरे नाही केलं। डायरेक्ट आता मी कामं झाल्यानंतरच शूट करायला घेतलेलं आहे। तर त्यामुळे सगळी कामं आवडलेली आहेत आणि कलिंगड आहे ना, तर ते कापत आहे। फ्रेंडला कलिंगड खूप आवडतं आणि श्री अजिबात खात नाही। श्रीला कोणतीच फळं नको असं कोणतीच नाही, एकही फळ खात नाही। तर प्रेमला फळं खूप आवडतं आणि फळं खायला हवीत, फळं आणि मुलांनीसुद्धा खायला हवं फळं। तर हे म्हणजे रात्री काल आणलेलं आणि ही अशी अडी काढून आणली होती। तर अडी काढून आणलं की बाहेर ठेवल्यामुळे काय होतं की कधी वास येतो, कधी ना वास येतो। तर फ्रीज नाही आहे, मग बाहेर जसं ठेवलं होतं तर म्हणलं की खराब झालं आहे काय माहिती, मग वास घेऊन बघितलं तर चांगलं होतं। सो ते आता त्याला कापून देते आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे असे म्हणजे उन्हाळ्यातली जी फळं आहेत, भरपूर पाणी असलेली फळं, कलिंगड, द्राक्ष आणि काकडी असे फळं घ्यायला हवेत आणि पाणीसुद्धा भरपूर प्यायला हवं। तर चला आता हे कलिंगड त्याला कापून देते आणि मी सुद्धा घेते। श्री एक खाऊन बघ पिलू, हे श्री तुला बनियन दिलं होतं मी घालायला, का काढलंस? धर ना, एवढं एक टेस्ट करून बघ, एक माझ्यासाठी। आणि एक तुकडासुद्धा टेस्ट करून बघत नाही अजिबातच, त्याला एक तुकडासुद्धा नको असतं आणि त्याला बाहेरचे असे ज्यूस असतात तयार आर्टिफिशियल, माझा, फ्रुटी वगैरे हे असतं त्याला आवडतं। तर असं हेल्दी त्याला काही नको असतं, बाहेर सगळं खाणं, फ्रूट चटपटीत खाणं, पाणीपुरी, वडापाव, समोसा हे असल्या गोष्टी त्याला आवडतं, बाकी हेल्दी काही द्यायला नको। तर आता इथे माझं म्हणजे मी खाऊन घेतलं आणि प्रेमचं चालू आहे खायचं आणि ते श्री आहे ना सगळ्याचा पसारा पसरून बसला आहे ब्लॉग्सचं। आणि माझं जे काम आहे पुढचं ते म्हणजे पॅन्ट हे शिवून ठेवून गेले होते आणि त्याची हात शिलाई करायची होती, तर ती आता करायला बसले। ते काय बनवलंयस ते सांग पहिला, ते काय बनवलंयस? घर आहे की गाडी आहे? हॉल आहे, हे हॉल आहे आणि ते आत हे सामान आहे आणि मग हे सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तेवढी हे इथे इकडनं सीसीटीव्ही कॅमेरा इकडनं आपण आतपर्यंत बघू शकतो सीसीटीव्ही कॅमेरा आणि इथं एक माऊस पण आहे, माऊस हलवायसाठी कम्प्युटर आहे, कम्प्युटर। आणि आम्ही बॉलवर खेळलो तर कुठे झोपायला थांबलो, घरी जाऊन बघितलं सीसीटीव्हीमध्ये की कोण आहे, कळलं की माणसं आहेत। त्या माणसानं आम्ही वैतागलो म्हणून आम्ही सगळं बनवलं आणि आम्ही झोपलो। संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आम्ही आता चहा वगैरे सगळं घेतला आणि आता निघालो आहे भाजी मार्केटला, कारण भाजी आहे ना तर भाजी पण आणायची होती आणि टमाटो वगैरे सगळे संपत आलेले आहे, बटाटे संपले आहेत आणि काल ज्वारीचं दळण केलं आणि गव्हाचं पीठ आहे ना ते पण संपलेलं आहे, गहूसुद्धा आणायचे होते म्हणून आता मार्केटला आलो आहे। तर भाजीपाला घेतला आणि गहूसुद्धा घेतले आणि त्यानंतर मग घरी आलो आणि मग बाहेर जायचं होतं एका ठिकाणी आणि मग संध्याकाळी आम्हाला यायला 11:30 वाजले, त्यामुळे बाकीचं काही शूट वगैरे करता आलं नाही। तर म्हटलं की थोडंसं शूट झालं होतं दिवसभराचं, तर मग विचार केला की ते थोडं शूट आणि मग दुसऱ्या दिवशी थोडं शूट आपण एकत्र करूनच हे करूया। तर हे डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळचं। आणि इथे मित्र आणि तो श्री आणि त्याचा मित्र खेळत बसलेले आहेत ब्लॉग्स काढून आणि काल त्याने ह्या ब्लॉग्सने ना छान असं घर बनवलं होतं, तर तो म्हणत होता की मला असंच घर बनवायचं आहे मोठं झाल्यानंतर। तर बघू आता स्वप्नातलं आमच्या घर कधी तयार होतं आहे। तर दुपारची वेळ झाली आहे आणि त्या दोघांना झोपवलं, कारण रोज झोपत नाहीत, दंगा करत बसतात दिवसभर आणि सकाळचं पण लवकर उठतात, 6:30 वाजता उठतात आणि शाळा असते, त्यानंतर मग दुपारचं पण ना खेळत बसतात, झोपायला अजिबात बघत नाही। तर आज मी त्यांना झोपवलं दोघांना आणि मी पण थोडीशी विश्रांती घेतली आणि आता 5:30 वाजली आहेत, पाणी आलेलं होतं
तर पाण्याचा टायमिंग नसतो, कधी कधी 5:30ला येतं, कधी कधी 9ला येतं आणि पाणी जे आहे तर रोज नसतं, एक दिवस आड करून पाणी सोडतात आणि 1 तास सोडतात. तर त्यामुळे ना पटापट मला पाणी भरून घ्यावं लागतं. तर कधी कधी पाणी सगळं भरून होत नाही, तर मग विकत घ्यावं लागतं. तर आता पाणी जे आहे ना ते आता प्यायचं जास्त काही भरायचं नाही आहे, कारण बाहेर आम्ही गेलो होतो काल, तर प्यायचं पाणी जास्त संपलेलं नव्हतं आणि परवाच सगळं भरलं होतं पाणी. तर प्यायचं फक्त 1 हंडा रिकामा झालेला आहे, तर तो तेवढा भरायचा आहे. तर आता पाणी भरून झालं आणि आता चहा ठेवला आहे. दोघांना उठवलं पण दोघं उठत नाहीत अजिबात. झोपा म्हणलं की मागे लागूनही झोपत नाहीत आणि उठा म्हटलं की उठायला तयार नसतात लवकर. तर आता इथे चहा ठेवला आहे आणि आता मग चहामध्ये थोडंसं आलं किसून घातलं. मला ना चहामध्ये काही ना काही लागतं. चहामध्ये आलं किंवा गवती चहा असं काही ना काही लागतं, ती सवय झाली. आणि तसंच मग प्लेन चहा आहे ना, तर म्हणजे काही न घालता तर तसा नको वाटतं प्यायला. चहा ठेवला आणि म्हटलं की चहा उकळेपर्यंत हे बाकीचं म्हणजे बाहेरचं थोडं धुवून घेऊया. जेव्हा पाणी येतं त्यावेळेला मी धुवून घेत असते. प्यायचं पाणी भरून झाल्यानंतर आता पाणी अजून आहे टाकीमध्ये सोडलेलं आहे पाणी, तर मग दारातलं थोडंसं धुवून घेऊया. आणि श्री उठला आणि त्याला हवी होती पाणीपुरी. तर काल आम्ही गेलो होतो ना मार्केटला, तर तयार पाणीपुरीचं पॅकेट आणलं होतं आणि त्याला पाणीपुरी खूप आवडते. तर पाणीपुरी कोणाला आवडत नाही, सगळ्यांना पाणीपुरी खूप आवडते, मलासुद्धा आवडते. पण इथे कोल्हापूरमध्ये थोडीशी पाणीपुरी जी आहे ना, तर ती मुंबईसारखी नसते. मुंबईमधली जी पाणीपुरी आहे ती टेस्ट आहे तर ती वेगळी असते आणि मला तिकडची फार पाणीपुरी आवडते. मुंबईमधली खूप छान लागते, तर ती टेस्ट इथं नसते, म्हणजे वेगळी टेस्ट असते कोल्हापुरातली. तर श्रीला आहे ना, तर त्याला पाणीपुरी हवी असते. तर काल मार्केटला गेल्यावर तिथे पाणीपुरी याने खाल्ली आणि मला असं हे रेडीमेड पॅकेट असताना मिळतं, पूर्ण सेट किट मिळतं ना, तर ते मला त्याने घ्यायला लावलं. आणि जसं मग अशा मी म्हणाले ना की त्याला हेल्दी काही नको असतं, असं बाहेर चटपटीत असतं ना, तर ते त्याला हवं असतं. आणि काल जेव्हा पाणीपुरीचं एक किट आणलं ना, तर त्याचं तेव्हापासून सुरू आहे की मला पाणीपुरी करून दे. तर असं काहीतरी आणलं ना तर त्याला ना जसं त्याच्याला हवं असं करून, तर मग म्हटलं की ह्याला आधी करून देऊयात. कालपासून त्याला थांबवून ठेवलं होतं, कारण काल पण त्याला पाणीपुरी दिली होती खायला, तर म्हणलं की उद्या करूया किंवा परवा करूयात. आता तुला खायला दिली आहे, तर सकाळपासून चालू होतं की मला आता करून दे. म्हटलं की ह्याला एकदा करून दिलं की मग हा शांत बसेल, तर मग आता म्हटलं की त्याला तळून म्हणजे करून देऊया. आणि त्यामध्ये पुरीमध्ये घालायला असं रगडावर काही केलं नव्हतं, कारण त्याला थांबायची म्हणजे अजिबातच त्याला हे नव्हतं. म्हणजे बटाटे वगैरे लावते मी कुकरला आणि रगडा करून घेते पाणीपुरीसाठी, तर ते सुद्धा त्याला म्हणजे थांबायला तयार नव्हता की मला आत्ताच हवी आहे आणि मला फक्त शेव घालून मला करून दे, मला चालेल, मला त्यामध्ये रगडावर काही नसलं तर चालेल असं म्हणाला. मग ठीक आहे म्हटलं. मग त्याला हे नुसती शेव आणायला लावली दुकानातून आणि मग फक्त शेव टाकून आणि त्याचं पाणी तयार करून त्याला पाणीपुरी करून दिली. काल भाज्या आणलेल्या त्या सगळ्या अशा पसरून ठेवल्या होत्या आणि मेथीची भाजी आहे ना, तर ते थोडीशी म्हणजे अशी कुजायला म्हणजे ओलसर होती, आणली तेव्हाच. आणि मग रात्री म्हणजे काल मी बाहेर गेलो त्यामुळे मग निवडायला पण नाही मिळालं, तर अशी पसरून ठेवलेली, तर बऱ्यापैकी चांगली राहिलेली आहे. तर ती आता मला करायची आहे आणि त्यामुळे मी तर निवडायला घेते भाजी. तर चला आता माझं सगळं जेवण पण आवरलं आणि आता भांडी घासायची आहेत जेवण केलेली, आणि किचन ओटा आहे तर तो सगळा क्लीन करायचा आहे. तर जेवण झालं ना तर लगेच भांडी मी घासून घेते, कारण लक्षात कुठलं पण काम केलं ना तर ते नंतर म्हणजे त्या कामाचा कंटाळा येत नाही. तर मग जेवण केल्यानंतर केलेली भांडी आहेत ना ते लगेच घासून घेते आणि किचन ओटा पण सगळं क्लीन करून घेते. आणि मग त्यानंतर मग जेवल्यानंतरची भांडी आहेत ना तर ती नंतर घासते जेवल्यानंतर. आणि मग ही भांडी आत्ता घासून घेते जेवण केलेली, कारण मग नंतर जेवल्यानंतर कंटाळा पण येतो सगळी भांडी घासायला, आणि त्यामुळे मग लक्षात काम केलं ना की नंतर पण जास्त भांडी पडत नाहीत आणि कंटाळा पण येत नाही. तर त्यामुळे मला लक्षात अशी कामं म्हणजे लक्षात आहेत ना ज्या त्यावेळेला करून घेत असते. तर आजचा व्लॉग अगदी साधा आणि सिम्पल होता, जास्त काही शूट काय नव्हतं मिळालं, तर जे शूट केलं तर तेच तुमच्याशी शेअर केलं. आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा. तर प्लीज कमेंट करत चला, कारण मला कळत नाही की माझे व्लॉग्स समोरच्याला आवडतात की नाही. आणि तुमच्या कमेंटमुळं कसं की एक मोटिवेट मिळतं नवीन ब्लॉग करण्यासाठी. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लॉग आवडतात बघायला तर तेही मला सांगा आणि प्लीज कमेंट करत चला. त्यामुळे मलासुद्धा नवीन व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळेल. आणि मला म्हणजे तुमचे कमेंट्स वगैरे काहीच येत नाही, तर त्यामुळे मला वाटतं की माझे व्लॉग्स तुम्हाला आवडतात की नाही काय माहिती, आणि कंटिन्यू पुढे करूयात की नको असा मी विचार करते. आणि थोडं डिमोटिवेट पण व्हायला होतं, तर प्लीज मला सांगा कमेंट करून. आणि एका हाताने टाळी वाजत नाही, त्यासाठी तुमचा सपोर्ट आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे.
तर प्लीज नक्की तुम्ही कमेंट करत चला. आणि आजचा ब्लॉग इथे संपवते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.